12 जिल्ह्यांना जोडणारा 3.5 शक्तिपीठं जोडणारा शक्तिपीठ महामार्ग हा व्यापार उद्योग वाढण्याच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचा आहे। मुंबई नागपूर, मुंबई बांदा आणि बांदा ते वर्धा असा हा तिसरा शक्तिपीठ महामार्ग होत असताना संपूर्ण महाराष्ट्र एकमेकाला जोडला जाणार आहे आणि यामुळे महाराष्ट्राची प्रगती होणार आहे। या संदर्भात कोल्हापूर जिल्ह्यातील विविध संस्था, औद्योगिक संस्था, व्यापारी, उद्योजक, शेतकरी यांची एकत्रित बैठक घेऊन या संदर्भात शक्तिपीठ महामार्गाचा होणारा उपयोग आणि त्याचबरोबर यामध्ये लोकांच्यामध्ये जो काही गैरसमज झालेला आहे तो दूर करण्याच्या दृष्टीनं शक्तिपीठ महामार्गामध्ये जी जमीन जाणार आहे त्यासाठी शासन काय करणार आहे किंवा कोणतंही नुकसान होणार नाही या संदर्भात ही बैठक आज या ठिकाणी आयोजित केली। सर्वानुमते आज आम्हाला असं ठरलं की सर्वजण विविध संस्था सन्माननीय मुख्यमंत्र्यांच्या नावानं या ठिकाणी त्याला समर्थनाचं पत्र देणार आहेत आणि या शक्तिपीठ महामार्गाला सर्वांची अनुमती आहे। एक लक्षात घ्या, निवडणुकीमध्ये काही वेळा काही मुद्दे हे निवडणुकीचे प्रचाराचे असतात, पण निवडणुकानंतर विकासाच्या दृष्टीनं आपल्याला जाणं गरजेचं असतं। काही वेळा मतदारांची भूमिका किंवा मतदारांच्यामध्ये गैरसमज पसरवण्याचा काही लोक प्रयत्न करत असतात, त्यामुळे अशा प्रकारची भूमिका त्यांना घ्यावी लागली असेल, पण शासनाची भूमिका ही निश्चितपणे शक्तिपीठ महामार्ग होणार आणि सर्वांना विश्वासात घेऊन आणणार असे। आणि बघा, शेवटी विकास हा महत्त्वाचा आहे। आज ज्यावेळेला पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांनी इंडिया @47 हे देशाला महासत्ता बनवण्याचं 2047 सालचं स्वप्न त्यांचं आहे किंवा आपण त्या पद्धतीनं आपली पावलं पडत आहेत, त्याच पद्धतीनं मग जर महाराष्ट्रानं जर साथ दिली नाही तर मग हे आपण कसं साध्य करणार। आणि त्यामुळं माझी सर्वांनाच विनंती आहे की येस ऑर नो किंवा विरोध किंवा समर्थन यापेक्षा सत्यता तपासून आपण या ठिकाणी या शक्तिपीठ महामार्गाला सर्वांनी साथ देणं गरजेचं आहे। नाही, लादणार तर नाहीच आहे। ह्यासाठीच आपण या विचारमंथन सुरू आहे। आपण लोकांच्यापर्यंत यासाठी जे काही गैरसमज झाले ते गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न करतोय। लादणं हा सरकारचा कुठलाच प्रोजेक्ट सरकारनं लादलेला नाही आहे, पण निश्चितपणे या ठिकाणी जो चांगला प्रकल्प आहे, जो महाराष्ट्राच्या हिताचा आहे, देशाच्या हिताचा आहे, तो जर झाला तर आपण विकासापर्यंत जाणार आहे। आणि त्यामुळे आमचा हाच प्रयत्न आहे की सर्वांना विश्वासात घेऊन आपण या नाही, बिलकुल संघर्ष कुठला आम्हाला करायचा नाही आहे। याला वेगळं स्वरूप होताच कामा नये। बघा, समृद्धी महामार्ग सुरू असताना त्यावेळेला देखील लोकांचा विरोध होता, गैरसमजातून विरोध होता। त्या ठिकाणी 4-4, 5-5 पट त्या ठिकाणी दर दिले गेले रेडी रेकनरच्या। जर आज आमची अशी देखील भूमिका आहे शासनाची, जर रेडी रेकनरपेक्षा जर बाजारभावाचा दर जास्त असला तो देखील द्यायला शासन तयार आहे। आणि एकूण जे काही मोठं काहीतरी गेलं, जमिनी मोठ्या जाणार असं दाखवलं जाते, 0.001% जमीन त्या ठिकाणी द्यावी लागते। मग एवढा मोठा महाराष्ट्राचा विकास होत असताना, एवढा कोल्हापूर जिल्ह्याचा विकास होत असताना मग एवढं आपण हे करणं देखील काय, ह्यामध्ये गैर काय आहे। आणि म्हणून अशा पद्धतीनं सर्वांना विश्वासात घेऊन या ठिकाणी हा महामार्ग होईल। नाही, बघा, आता राजकारण संपले ना, लोकांनी दाखवून दिले राजकारण काय होतं ते। आता प्रत्येकानं विकासापर्यंत जाणं गरजेचं आहे। महायुतीला 235च्या वरती जागा देऊन पूर्ण समर्थन लोकांनी दिलेलं आहे, मतदारांनी दिलेलं आहे। आणि त्यामुळं एखादा मुद्दा निवडणुकीचा असू शकतो, फायदेशीर ठरतो, त्यामुळे एखादी भूमिका असते, पण निवडणुकानंतर सत्यता काय त्यावर कोणतेही राजकारण देखील राहणं गरजेचं आहे। नाही, बघा, शक्तिपीठ महामार्ग हा मंजूर झालेला महामार्ग आहे। समृद्धी महामार्गाला देखील अशा पद्धतीने विरोध होत असताना गैरसमजातून विरोध होत होता। आज त्या ठिकाणी जर बघितलं, ज्या ठिकाणून महामार्ग गेलेला आहे त्या संपूर्ण आजूबाजूच्या परिसराची फार मोठ्या प्रमाणामध्ये प्रगती झालेली आहे। आणि त्यामुळं या ठिकाणी देखील गैरसमजातून काही विरोध होत असेल तर मला खात्री आहे की हा गैरसमज दूर होईल आणि महामार्ग या ठिकाणी होईल। बघा, मी आपल्याला सांगितलं की देश आता 2047 साली महासत्ता बनवण्याच्या मार्गावर आहे। महाराष्ट्राचं योगदान देखील तेवढं असणं महत्त्वाचं आहे।
जर का एखादा चांगला महामार्ग होत असेल आणि त्याला 3 शक्तिपीठं, 12 जिल्हे, जवळपास 40 तालुके, 250-300 गावं जोडली जात आहेत, व्यापार वाढतोय, उद्योग वाढतोय, आणि मग अशा वेळेला 0.001% जर त्या ठिकाणी जमीन त्याला द्यावी लागत असेल तर ते चुकीचं आहे. मग त्याला विरोध करणं चुकीचं आहे. आणि त्यामुळं माझी सर्वांनाच विनंती आणि आव्हान आहे की आपण सर्वांनी या शक्तिपीठाला मान्यता दिली पाहिजे आणि सर्वांनी मिळून या विकासामध्ये सहभागी झालं पाहिजे. बघा, हा माझा भाग नाही आहे. माझी सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांची बैठक झाली, त्यांनी मला म्हणजे मी स्वतःच म्हटलं की शक्तिपीठ महामार्गासाठी आपल्याला पुढे जाणं गरजेचं आहे. त्यावरती या ठिकाणी कोल्हापूर शहराचा आजपर्यंतचा विकास जर आपण पाहिला तर आपण विकासापासून वंचित आहे. याविषयी मग कोल्हापूर शहरासाठी देखील मोठ्या प्रमाणात बजेट याच्यातून आपल्याला घ्यायचं आहे. आणि म्हणून अशा पद्धतीनं कुणाचा विरोध नाही किंवा दोन्ही मंत्री आमचेच आहेत ना, विरोध किंवा त्यांचा विरोध मी समर्थन असा काही विषय नाही आहे. पण निश्चितपणे मी परत एकदा सांगतो की विकासापर्यंत जात असताना सर्वांना विश्वासात घेऊन त्या ठिकाणी सीएम साहेब त्यांच्याबरोबर देखील बोलतील आणि शक्तिपीठ महामार्ग होण्याच्या दृष्टीने आमचा प्रयत्न आहे. राज्य सरकारने विरोध केलेला नाही असे केंद्राचं पत्र आहे ते आता खासदार विशाल पाटील यांना दिलेलं आहे. महाराष्ट्रानं या आलमट्टीच्या धरणाच्या उंची वाढवण्यासाठी सकारात्मकता दाखवलेली आहे. विरोध का केला नाही किंवा विरोध करायचा नाही का? बघा, ह्या गोष्टीची मला माहिती नाही, पण मी आपल्याला एवढं सांगू इच्छितो की यावेळेला पूर परिस्थिती परत एकदा निर्माण झाली होती गेल्या पावसात. त्यावेळेला विजापूर, बेळगाव आणि कोल्हापूर जिल्हाधिकारी, मी स्वतः, तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, आपले जलसंपदाचे सचिव आणि सर्व मंडळी आम्ही नेहमी संपर्कात होतो. धोका पातळीच्यावरती पाणी जाऊन दिलं नाही. जर कोऑर्डिनेशन असेल तर त्या ठिकाणी किती उंची वाढली आणि किती काय असलं तर पूर्वीच्या सरकारनं कोऑर्डिनेशन ठेवलं नव्हतं. एक लक्षात घ्या, शेवटी देश आपला एक आहे. राज्य जरी वेगवेगळी असली तर कुठल्याही राज्यातल्या नागरिकांचं नुकसान होणंही चुकीचं आहे. आणि त्यामुळे कोऑर्डिनेशन असणं गरजेचं आहे. आम्ही यावेळी दाखवून दिलं. आम्ही कर्नाटक सरकारवर कोऑर्डिनेशन ठेवलं आणि धोका पातळीच्या वरती 1 इंच पाणी जाऊन दिलं नाही. आपण बघितलं त्यावेळी सातत्यानं आपण पूर परिस्थितीची पाहणी करत होतो. आणि म्हणून आता ही परिस्थिती आहे. काही दिवसामध्ये आपण हे पूर परिस्थिती निर्माण व्हायला नको म्हणून आता MRTP प्रोजेक्ट देखील आणलेला आहे. या सगळ्या गोष्टी पुढच्या काळामध्ये चालू राहतील. त्यांना आवाहन केलंय मी. बाकी चर्चा पण करू त्यांच्याशी. गव्हर्नमेंट चर्चा करणार आहे, कलेक्टर साहेब चर्चा करतील. नाही बघा, हा कसा आहे, आता मला या बाबतीमध्ये उंची वाढवणार काय याबद्दल मला माहिती नाही. ते सन्माननीय मुख्यमंत्री महोदय याविषयी चर्चा करतील त्यांच्याशी. काही गोष्टी आपल्यापर्यंत येत नाहीत, आक्षेप घेतला देखील असेल. आलमट्टी मला वाटतं बांधकाम ज्यावेळी झालं त्यावेळी ते खासदार होतेच, घरातले त्यांच्याने मंत्री पण होते. त्यावेळेला त्यांनी जरा जास्त लक्ष दिलं असतं. काँग्रेसमधून निवडून आले ना ते, आत्ता पण काँग्रेसमधून आलेत. त्यावेळेला जर चांगलं लक्ष दिलं असतं बरं झालं असतं. आणि बरोबर नाही. मी आपल्याला सांगितलं की महाराष्ट्रातील लोकांचं नुकसान जे 2019ला झालं ती मोठ्या प्रमाणात ढगफुटी होती आणि एकदम जे पाणी आलं त्यामुळे ते पाणी भरलं. हे आपल्याला मान्यच करावं लागेल. आपण त्यासाठी सुद्धा परत ही परिस्थिती उद्भवायला नको म्हणून वर्ल्ड बँकेच्या माध्यमातून 3200 कोटीचा MRTP प्रोजेक्ट या ठिकाणी मित्राच्या माध्यमातून आपण जाहीर केला. त्याच्या आता DPR फायनल स्टेजला आहे. आता त्याचं टेंडर देखील लागेल. 3200 ऐवजी 3700 कोटीवर हा प्रकल्प आता गेलेला आहे. त्यात अनेक गोष्टी आहेत की जेणेकरून आता परत पूर परिस्थिती उद्भवायला नको. या ठिकाणी आलमट्टीचं धरण नुसतं वाढलं म्हणून या ठिकाणी पूर येतोय असे एकमेव कारण नाही आहे. यामध्ये राधानगरी धरणाचे स्वयंचलित दरवाजे उघडले की ते परत बंद लगेच होत नाही, त्यामुळे भरपूर पाणी वाहतं. ते देखील एक कारण आहेच. ते आता आपण स्वयंचलित केलेले आहेत. म्हणजे धरणाला जोपर्यंत धोका आहे तिथपर्यंत पाणी बाहेर झाल्यानंतर ते बंद करायचं. या देखील त्यातला एक गाळ काढण्याचा देखील विषय आहे. कोल्हापूर, इचलकरंजी, सांगली या ठिकाणचे सगळे ड्रेनेज सिस्टीम आणि सिवरेज सगळं क्लिअर करण्याचा त्यामध्ये विषय आहे. आणि त्यामुळं मोठे मोठे टँक आपण बांधणार आहोत. त्याचबरोबर जे शिरोलीचा पूल जो आहे त्या ठिकाणी पाणी थांबणार होतं, त्या ठिकाणी आपण पिलरवरती पूल घेतोय. अशा अनेक गोष्टी त्या ठिकाणी होणार आहेत. आणि त्यामुळे ते एकमेव ते कारण होतं असं नाही आहे. आणि निश्चितपणे याविषयी राज्य शासन गंभीर आहे. निश्चितपणे योग्य निर्णय घेईल.
नाही, या संदर्भामध्ये मी आपल्याला परत एकदा सांगतो की कर्नाटक शासनाशी त्यांचा व्यवहार सुरू असेल, बोलणं सुरू असेल. मी आपल्याला काय सांगितलं, गेल्या ह्या जूनमध्ये पूर परिस्थिती उद्भवली होती. अनेक गोष्टींवरचं उत्तर एकच असतं की कोऑर्डिनेशन आणि कम्युनिकेशन, जे पूर्वीच्या काळामध्ये नव्हतं. आपण दोन्ही राज्यांना त्रास व्हायला, त्यांना पाणी तर पाहिजे, त्यामुळे ती उंची वाढवायला लागलेली आहेत. म्हणजे पाण्याची गरज आहे. आपल्याकडं पावसात इथं पाणी बॅकवॉटर यायला नको म्हणून आपण प्रयत्न करतोय. आपण दोघांनी एकमेकांच्या सल्लामसलतीने सगळं केलं तर निश्चितपणे होणारं नुकसान टळते. त्या दृष्टीनं आपण काम करू. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.